नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशनचे राज्यस्तरीय अधिवेशन राळेगण सिद्धी येथे संपन्न। माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे कार्यकर्ता राज्यस्तरीय अधिवेशन अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी येथे पार पडले। या राज्यस्तरीय कार्यकर्ता अधिवेशनासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून पद्मभूषण अण्णा हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती। या अधिवेशनास धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी धाराशिव जिल्ह्याच्या वतीने पद्मभूषण अण्णा हजारे व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी धाराशिव जिल्हाध्यक्ष फारुख शेख, माजी सरपंच फारुख मुलाणी, धनंजय गोफणे, विजय मेहर, अमीर शिकलकर, गणेश वरपे, निहाल शेख, असलम पल्ला आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। रयत संवादसाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव। भारतामध्ये माहितीचा अधिकार मिळाला आल्यानंतर मग केंद्रामध्ये सुद्धा मी खूप भांडलो, खूप लढाई केली आणि शेवटी 2005 मध्ये भारत सरकारने सुद्धा माहितीचा अधिकार देशाला दिला। देशाला अधिकार एवढा क्रांतिकारक आहे। माहितीचा अधिकार का तो मूलभूत हक्क आहे, नागरिकांचा मूलभूत हक्क आहे माहिती घेण्याचा, तो त्यांना मिळाला पाहिजे। 26 जानेवारी 1950 साली प्रजासत्ताक आलं। प्रजा मालक झाली, सरकारी तिजोरी त्यांची आहे, ते तिजोरीचे मालक झाले। माझ्या तिजोरीचा पैसा कुठं कुठं जातो, काय काय करतो, काय काय कामं करतात, हे समजण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे, तो मिळाला पाहिजे। म्हणून मी सारखा लढत राहिलो, झगडत राहिलो आणि शेवटी राज्य सरकारला 2003 मध्ये समजलं। 2003 मध्ये हा कायदा आझाद मैदानाच्या सभेमध्ये, आझाद मैदानामध्ये जे आंदोलन झालं होतं, आझाद मैदान, मुंबईचे आझाद मैदान, आणि 2006 मध्ये भारत सरकारने भारताचा कायदा केला। माझा सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, माहिती घेण्याचा त्यांचा अधिकार आहे, माहिती देण्याचा अधिकाऱ्यांचा कर्तव्य आहे। तुम्ही सेवा करता, सरकारी तिजोरी तुमच्या हातात दिलेले, सेवक म्हणून सर्व सरकारी तिजोरीमध्ये जेवढे कार्यकर्ते आहेत ते त्यांचा सर्वांचा अधिकार आहे। म्हणून मी खूप लढलो आहे। आणि नुसतं माहितीचा अधिकार नाही, आम्ही बोलत नाही। माझी विनंती आहे तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना, 10 कायदे आले, 10 कायदे, वेगवेगळे कायदे। माहितीचा अधिकार तर आला, दप्तर दिरंगाई, दप्तर दिरंगाई। मी एखादं पत्र दिले आणि त्याचा वेळेत काम होत नसेल तर दप्तर दिरंगाईमध्ये तुम्हाला तो घेण्याचा अधिकार आहे। दप्तर दिरंगाई, बदलांचा कायदा, कधी करत नव्हते बदलाचा कायदा, 3 वर्षात बदली करायची नाही, 3 वर्षाच्या आतमध्ये बदली होणार नाही, असा कायदा करा, स्वतंत्र हक्क आहे।
आणि म्हणून बदलांचा कायदा, दप्तर दिरंगाई हे सगळे 10 कायदे केले. हे फक्त जनतेच्या हितासाठी. माझं त्याला काहीच नव्हतं, कारण मी व्रत घेतलं. वयाच्या 15 वर्षी भर तारुण्यामध्ये मी व्रत घेतलं की जोपर्यंत मी जगेल माझ्या गावाची, माझ्या समाजाची आणि माझ्या देशाची सेवा करायची. आणि ज्या दिवशी मी मरेल त्यावेळेला माझ्या गावाची, माझ्या समाजाची आणि माझ्या देशाची सेवा करता करता मरेल हे व्रत घेतलं मी. धोका दिसायला लागला, लग्न करावं तर दोन पटाडून जुळलं, मग मला करता येणार नाही. दुसरं व्रत घेतलं, नाही करायचं लग्न.